गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. मॉर्निंग झालेली आहे. आमचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट हा सुद्धा झालेला आहे. आता मी ऑफिस हे घरूनच करणार आहे. वर्क फ्रॉम होम आहे आणि उद्या ऑफिसला जाईल मी, कारण आम्हाला 2 डेज हायब्रिड वर्किंग मोड असल्यामुळे 2 दिवस ऑफिसला जावं लागतं आणि बाकी दिवस घरून काम. जियाना पण उठलेली आहे. आमच्या ओव्हरऑल तयाऱ्या सगळे झालेले आहे आणि मी आता लगेच ऑफिस स्टार्ट करेन. सो फर्दर जियाना भाजी तोडणं चालू आहे. सगळं पाणी सांडलं तिकडे बसून. गुड. काय सांडवलं तू? कुठे सांडवलं? सो ही माझी बहीण आहे, छोटी बहीण आहे ही माझी. हिचं नाव श्रेया आहे. ही आज खूप दिवसानंतर घरी आलेली आहे आम्हाला भेटायला सगळ्यांना. अगं कालच प्लॅन होता भेटायचा, माहिती आहे का, पण श्री गेली होती त्याच्यामुळे पॉसिबल नाही झालं. आपण डान्स करू. चला जियाना काय घातलं बेटा? काय घातलं? काय घातलं? काय घातलं तू सांग मला. हा, जा मम्माला घालून मग. जा मम्माला घालून मग. गो. व्हेर इज युअर मॉम? जा मम्माकडे. मम्माकडे जाऊन ती घालून मागेल. दीपाली आली का ती? जियाना आली का ती? Mimmi is playing with her kids. मी जेव्हा श्रेयाला बघितलं होतं फ्रेंड्स, तर मोस्टली ती दीपाली सारखीच दिसत होती. दीपालीला मी प्रश्न केला होता असेल तर तुम्ही ट्विन सिस्टर तर नाही आहे? इकडे बघ श्रेया, इकडे. तर मला तसंच वाटत होतं की यार दोघं एकाच चेहऱ्यांवर, कारण सगळ्यांच्या नोट्या सेम आहे. येस. तर सुंदर आहे. पुरस्कारांच्या पोरी सगळ्यात सुंदर आहे. श्रेया आज हेल्प करत आहे. कुठे गेली रे? नाही, श्रेया हेल्प करत आहे. आता जस्ट काहीतरी ग्राइंड केलं तिने. बटाट्याची भाजी केली. बटाटा. ओके, ठीक आहे. नाईस. हे बनाना चार तिला. दरवाजा ओपन ठेव थोडं. कमेंट आलेली आहे की तुम्ही दोघी बहिणी, रोशनीताई आणि तू, मराठी आहे का? तर याचा आन्सर तूच दे सगळ्यांना. हो, आम्ही मराठीच आहोत. आम्ही महाराष्ट्रीयन फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि महाराष्ट्रीयन मुलासोबतच लग्न केलेलं आहे. असं कमेंट आलं. हा, तर मी केलं त्यांना कमेंट. बट तुम्ही काय आफ्टर डिनर प्लॅन? आफ्टर डिनर काही नाही, फिरायला घेऊन जायचं. ओके. तुझी साडी आली आहे ना? माझी साडी आली. आवडती साडी आहे माझी, श्रेया. पण मला वाटायचं पहिल्यापासून की यार मला एक साडी पाहिजे म्हणून. माझा ताई मोठी आहे ना, तर तुमची इच्छा पूर्ण झाली. येस. आणि श्रेया तशीच आहे एकदम. हा, तशीच आहे, जशी मला पाहिजे होती तशीच आहे एकदम. नाईस. पूजा पण साडीच होते. हा, पूजा लहान आहे, पूजा पण साडीच होते. पण मी जास्त छान आहे. हा, असं काही नाही आहे, दोघी पण छान आहे. जास्त छान आहे. आता तिचं लग्न झालं, पूजा संसाराला लागली आता. ती आता सध्या बिझी आहे. तिचं बेबी वगैरे झालं तर थोडी फ्री होईल. आता
नाही, श्रेया आणि श्रेयसच्या लग्नामध्ये अजून खूप जास्त मजा. आता श्रेया मावशीला पण लवकर लग्न कर. वेळ आहे बाळा मला. काय वेळ नाही आहे. तुझ्या वयाची होती तेव्हा आपण भेटलो होतो ना, आपलं लग्नाचं झालं होतं ना फायनल. गेलाय ते ब्लॉग अरेंज और लव्ह मॅरेज मध्ये गेलेला आहे, तर तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कसं भेटलो, कसं लग्न झालं, गेलं हे त्याच्यामध्ये. आणखी अजून एक कमेंट आहे की जियानाच्या आजीला दाखवा. सो असं आहे की आम्ही आणि जियानाची आजी आम्ही वेगळे वेगळे असतो, वेगवेगळ्या घरात होते. ते डेली पॉसिबल नसतं बिकॉज माझे पण कामं असतात, प्रणवचं पण ऑफिस आहे, तर ते डेली पॉसिबल नाही आहे. पण आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जातो तेव्हा आम्ही ते ती ग्लिम्स आम्ही तुमच्या बरोबर शेअर करतो. हा, पण आम्ही नेक्स्ट कमिंग ब्लॉग्स मध्ये, कमिंग फ्यू डेज मध्ये आम्ही नक्की ट्राय करू की जास्तीत जास्त तुम्हाला आईबाबांना आम्ही दाखवू. हो ना? कुठे आहे आजी आजोबा? हो, बाबा कुठे आहे? माझे बाबा, तुझे आजोबा. हो ना? मला बाबा म्हणते. तुला नाही म्हणत ती, मी बाबांना बाबा म्हणते म्हणून ती बाबा म्हणते. म्हणते ना की बाबा तू बाबा म्हणायला शिकवतोयस, याचा आम्हाला गर्व आहे म्हणून. थँक्यू. मराठी आहे आणि मराठी असल्याचा मला माज आहे हे मी तुम्हाला म्हणतो. आणि हो, तिला मी बाबाच म्हणायला शिकवत आहे, पण दीपालीचा फोर्स आहे डॅडी म्हटलं पाहिजे. कारण आता जी जनरेशन आता येत आहे त्याच्यानुसार तिला असं वाटतं की डॅडी म्हणायला पाहिजे, बाबाही म्हटलं पाहिजे. डॅडी, बाबा तुझ्या मनाची शांती, डॅडी बाबा म्हणायला लागली ती. बाबा, मी माझ्या सासऱ्यांना बाबा म्हणते म्हणून ती बाबा म्हणते, असं काही नाही. तिने मलाच ऐकलेलं आहे, तिने मला. हा सिलेंडर तुम्हाला दरवेळेस दिसतो बाहेर, कारण त्यामध्ये तिथे होलच नाही केलं, त्यामुळे तो आम्ही आत ठेवू नाही शकलो. आणि हे आमचं रेंटचं घर आहे. आमचं रेंटचं घर आहे. आम्ही काही दिवसानंतर इथं जाणार आहोत, सो म्हणून आम्ही पण तेवढे एफर्ट्स नाही घेतले की त्याला आतमध्ये टाकून देऊ. काय झालं? सुंदर जेवण बनवलेलं. हे आमचं डिश. झालं, स्टार्ट करा.